लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील तब्बल 1.5 कोटी महिलांना याचा मोठा फायदा। काही महिलांच्या खात्यावरती संक्रांतीसाठी 3,000चा हप्ता लवकरच येणार खात्यावरती आणि काही महिलांसाठी 10,500 हा हप्ता देखील महिलांच्या खात्यावर येणार। काही 5 ते 7 जिल्ह्यात हे पैसे आजपासून येण्यास सुरुवात देखील झाली आहे। सविस्तर बघूया। काल झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई येथील कॅबिनेट बैठकीमध्ये आदिती तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्रातील कोणत्या महिलांना मिळणार 10,500 तसेच संक्रांतीचं मोठं गिफ्ट बघूया सविस्तर। महिलांनो, गेल्या 7 महिन्यांपासून महाराष्ट्रात जवळजवळ 1.25 कोटी महिलांना हे पैसे येत आहेत, परंतु काही महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत। त्यामध्ये जवळजवळ 80,000 महिलांचे पैसे आता या महिन्यातच बंद झाले आहेत। कोणाचे पैसे बंद होणार ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि कोणाला 10,500चा हप्ता येणार आणि कोणाला संक्रांतीचे पैसे मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत। सुरुवातीला बघूया की ज्या महिलांच्या घरातील उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल त्या महिलांचे आता हप्ते बंद होणार आहेत। ज्या महिलांना शेतकरी सन्मान निधीचा हप्ता, नरेंद्र मोदींचा हप्ता 1,000 रुपये येतोय, त्यांना देखील हे पैसे आता बंद होणार आहेत। त्याचप्रकारे ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्यांचे देखील हप्ते आता बंद होतील, असा सरकारने काल मोठा निर्णय घेतला आहे। त्याचवेळी सरकारने सांगितलं की येत्या 15 तारखेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळून दोन्ही हप्ते आता संक्रांत गिफ्ट म्हणून महिलांच्या खात्यावरती, बँक खात्यावरती येतील। महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यात आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली असून महिलांनी देखील याचा आनंद असतो साजरा केला आहे। त्याचवेळी राज्यात काही महिलांच्या बँक खात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यांच्या खात्यावरती पैसे अजूनपर्यंत आले नाहीत, ही देखील माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र सरकारने काल जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील काही महिलांच्या खात्यावरती 10,500 रुपये येणार आहेत। त्यामध्ये ज्या महिलांनी अद्यापपर्यंत इथे आपले नाव नोंदणी केली नाही, लाडक्या बहिणींमध्ये नाव नोंदणी केली नाही, त्या महिलांसाठी ही मोठी बातमी असेल। त्यांना देखील जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपासून पुन्हा एकदा मुदतवाढ मिळते आणि त्यांना एकंदरीत संपूर्ण 10,500चा संपूर्ण 7 महिन्यांचा हप्ता त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात येत आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची आनंदाची गोष्ट असेल की एकंदरीत एकत्रच 10,500चा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती येईल। परंतु त्यांनी सुरुवातीला आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं, सीडिंग करणं खूप गरजेचं आहे, तरच ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती येतील, असं देखील सरकारने जाहीर केलं आहे। त्यामुळे आगामी 8 दिवसामध्ये ही प्रक्रिया चालू होईल, त्यांनी आपलं हे काम करून घ्यावं। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा म्हणजे जानेवारी महिन्याचा 7वा आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येत्या 8 दिवसामध्ये खात्यावर येईल। साधारणतः नंदुरबार, धुळे, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावरती एकंदरीत 3,000 रुपये आता येण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे पैसे कधी येणार हे देखील सरकारने जाहीर केलं आहे। त्यामध्ये आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या खात्यांची चौकशी होणार नाही, ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्याच खात्यांची चौकशी होईल। इतरत्र मुंबई आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे पैसे कायम राहतील आणि ते पुढे साधारणतः 7 तारखेपासून पुन्हा महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल, अशी मंत्री आदित्य तटकरे यांनी काल न्यूज मीडियासमोर माहिती दिली आहे। त्यामुळे राज्यातील काही महिलांना 10,500चा हप्ता तर काही महिलांना 3,000 रुपयांचा हप्ता संक्रांतीसाठी गिफ्ट म्हणून सरकार देण्याची तयारीत आहे। कालच सरकारने जवळजवळ 78 कोटी रुपयांची मदत महिलांसाठी राखून ठेवून त्यांच्या खात्यावरती आता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पैसे वितरित करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। त्यामुळे हा महाराष्ट्रामधील सरकार महिलांसाठी खूप मोठा निर्णय असेल। परंतु तुम्हाला कोणती 5 कागदपत्रे लागतील ती देखील आपल्याला पाहावं लागेल। ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या कागदपत्राच्या ह्याच्यातून जावं लागेल, त्यावेळेस छाननी होईल, त्यावेळेस तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या जातील, तुमच्या एकंदरीत उत्पन्न पाहिलं जाईल। तुमच्या घरामध्ये एकंदरीत 3 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तर ते देखील पाहिलं जाईल, जर जास्त असेल तर मात्र तुमचे हप्ते बंद होतील, असंही सरकारने सांगितलं आहे। SBI असेल, महाराष्ट्र स्टेट बँक असेल, कॅनडा बँक असेल, या सरकारी बँकामध्ये हप्ते लवकर येत आहेत, त्यामुळे या बँकांची खाती आपण उघडून घ्यावी, असं देखील सरकारने त्यांच्या वतीनं जाहीर केलं आहे।
त्याचमुळे झालेल्या काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये संक्रांतीसाठी महिलांसाठी जवळजवळ 3,000 रुपये आता येतील. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. राज्यातील महिलांच्या वेगवेगळ्या निर्णयांसह सरकार कोणकोणते दररोज वेगवेगळे निर्णय घेते ते वेगवेगळ्या निर्णयांसह आपण भेटणार आहोत. त्यामुळे आज आपण या ठिकाणी इथे थांबतो आहे, परंतु आज दुपारनंतर महिलांच्या काही खात्यावरती पैसे येतील. ज्यांच्या खात्यावरती पैसे आले आहेत त्यांनी खाली कमेंट द्यायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला समजेल की महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपये आले आहेत किंवा कोणाला आले नाहीत. जर तुमच्या काही तक्रारी असतील त्या देखील तक्रारी तुम्ही आमच्यापर्यंत इथे कमेंट करू शकता. त्या तक्रारी आपण सरकारपर्यंत पोहोचवू शकतो आहे. तेव्हा भेटूया पुन्हा आज संध्याकाळी लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या निर्णयांसह. तोपर्यंत धन्यवाद.